विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। हिरकणीच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाची क्रांती होणार, ध्रुपदराव सावळे। हिरकणी महिला पतसंस्थेच्या डोंगरशेवली शाखेचे श्री हरिचैतन्यानंद स्वामीजींच्या हस्ते उद्घाटन। चिखली 31/8/2021। शारीरिक मानसिकदृष्ट्या महिलांनी हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सधन होण्याची नितांत गरज असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाची क्रांती हिरकणीच्या माध्यमातून होत आहे। महिलांनी चूल व मूल बाजूला सारीत राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी होतं। हिरकणीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सशक्त होऊन आपल्या गावाचा विकास साधावा, असे मत माजी आमदार ध्रुपदराव सावळे यांनी डोंगरशेवली येथील हिरकणी महिला पतसंस्थेचे शाखा उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले। यावेळी आशा व अंगणवाडी सेविका, आजी माजी सैनिक व कोरोना काळात जनतेला आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, स्टाफ यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला। या उद्घाटन प्रसंगी पळसखेड सपकाळ येथील श्री हरिचैतन्यानंद सरस्वती स्वामी, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे तथा हिरकणी पतसंस्थेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सौ वृषालीताई बोंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती। अल्पावधीतच सहकार क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या हिरकणी महिला पतसंस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादित करून आपल्या पतसंस्थेच्या शाखांचे जाळे पसरविण्यात यश प्राप्त केले आहे। चिखली मुख्यालयासह बुलढाणा, धाड, अनुराधानगर, केळवद, मेराबू, अंचरवाडी, रायपूर, गांगलगाव, देऊळगाव, मही, मोताळा पाठोपाठ डोंगरशेवली येथे हिरकणीची शाखा स्थापित करण्यात आली आहे। जिल्हाभरात हिरकणी पतसंस्थेच्या आजमितीस जवळपास 12 शाखा कार्यरत असून 60 कोटींच्या ठेवी आहेत। हिरकणी महिला अर्बनच्या डोंगरशेवली शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा वृषालीताई म्हणाल्या की अल्पावधीतच हिरकणी पतसंस्थेने 50 कोटी रुपयांचे ठेवी प्राप्त करण्याचे यश संपादित केले असून आर्थिक पाया मजबूत करीत असताना सामाजिक क्षेत्रातही आपला ठसा उमटविला आहे। संस्थेने 22 अनाथ मुले दत्तक घेऊन त्यांचे शाळे खर्च करीत असून त्यांना दरमहा 500 रुपये मदत देत आहे। तर नेट बँकिंगच्या माध्यमातून या संस्थेचे सर्व व्यवहार करण्यात येत असल्याचे सांगितलं। महिलांना सक्षम करण्याकरिता चिखली येथे अगरबत्ती उद्योगाच्या माध्यमातून असंख्य महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे। त्याचबरोबर कापडी पिशवी व मास्क बनविणे आदी बरोबरच महिलांना शिलाईचे प्रशिक्षण देणे इत्यादी कामे करण्यात येतात। या प्रसंगी बोलताना माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले की सामान्य स्त्री जेव्हा आपल्या सर्व शक्तीनिशी प्रयत्न करते तेव्हा ती यशस्वी होते। हिरकणी ही सामान्य स्त्री होती, परंतु छत्रपती शिवरायांचा सहवास लाभल्यामुळे हिरकणी जगप्रसिद्ध झाली। तोच वारसा घेऊन छोट्या रोपट्याचे वटवृक्ष होऊ पाहत आहे। डोंगरशेवली शाखेची प्रगती हिरकणीच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपात होणारच अशा बाळगणे विश्वासपात्र ठरते। हिरकणीचे लक्ष प्रत्यक्षात महिलांच्या व्यवहारातून आर्थिक सक्षमता निर्माण करणे हे आहे। याचा महिलांनी लाभ घ्यावा असेही यावेळी राहुल भाऊ म्हणाले। यावेळी मान्यवरांचे समयोचित भाषणे झाली। हिरकणी महिला अर्बनच्या डोंगरशेवली शाखेच्या उद्घाटन प्रसंगी श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक देशमाने, समाधान सुपेकर, विष्णू पाटील कुसुंदर, डॉक्टर सत्येंद्र भुसारी, अशोकराव पडघाण, अरविंद देशमुख, डोंगरशेवली सरपंच स्वातीताई इंगळे, डॉक्टर गणेश कोल्हे, मोहनसेठ जाधव, नंदूभाऊ शिंदे, अनिल पोफळे, वसंत पोफळे, तात्या क्यावल, अर्जुन गवई, कौतिकराव साळोक, रामधन मोरे, शेषराव पाटील, रवी पाटील, बाळू साळोक, रवींद्र काळे, पुरुषोत्तम हेलगे, प्रशांत देशमुख, ज्ञानेश्वर पालवे, राजू मोरे, प्रदीपभाई आंभोरे, राजू सय्यद, सरदारभाई, बबनराव सावळे, मोहन नाईक,
अनिल जवंजाळ, गजानन दशरकर, लतीफभाई पठाण, मुख्य शाखेचे संचालक संचालिका, समस्त सल्लागार, डोंगरशेवली शाखेचे सल्लागार, परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शेळके यांनी, आभार प्रदर्शन सौ कीर्तिताई सिसोदिया यांनी केले. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.